नेवासा नगरपंचायतची निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे। तरी आज आपल्या सोबत आहे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील। तरी आज आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। नंदकुमारजी, आज उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचारार्थ सभा घेतली धुळे डॉक्टरांच्या। आज आपण काय सांगाल? आज जी सभा झाली एवढ्या छोट्याशा नगरपालिकेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही आम्ही केलेल्या कामाची पावती आहे। कारण आम्ही ज्यावेळेस 2.5 वर्ष सत्तेत होतो त्यावेळेस नेवासा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहे आणि त्या कामामुळे आज मुख्यमंत्र्यांना एवढ्या छोट्याशा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी नेवासा यावं लागलं। हे निश्चितच आम्ही केलेल्या कामाचं फळ म्हणावं लागेल। तसेच आपण मतदारांना काय आवाहन कराल? या निमित्ताने मतदारांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला सत्तेत आणलं होतं त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा ताळा न जाऊ देता आम्ही प्रामाणिकपणे नेवाशाच्या विकासाला हातभार लावलेला आहे। तुम्ही पाहत असाल नेवाशात आज जवळजवळ 70 ते 80% रस्त्याचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि गल्ली बोळात ब्लॉक बसले गेलेले आहेत। त्याचबरोबर नेवाशातील सर्व धार्मिक स्थळ, त्यामध्ये मंदिरं असतील, मस्जिद असेल, चर्च असेल, स्मशानभूमी असतील, सर्वांचं सुशोभीकरण केलेलं आहे। त्याचबरोबर नेवाशावर लक्ष राहावं यासाठी सर्व नेवासा CCTVच्या कॅमेऱ्याच्या ह्याच्याखाली नेवासा आणलं। असे अनेक विविध कामं नेवाशात झालेले आहे आणि त्याची निश्चितच नेवासकर जनता दखल घेऊन ते आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देणारच आहे। अजून काय सांगता येईल आपल्याला? नगरपंचायत निवडणुकीमध्ये आलेले आपले चांगले वाईट अनुभव काय सांगतात? नगरपंचायत निवडणुकीमध्ये चांगले अनुभव की नेवाशाची जनता हुशार आहे, ती कुठल्याही झुलथापाला बळी न पडता काम करणाऱ्या आणि भूमिपुत्र स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देऊन बहुमताने विजयी करतील हा मला विश्वास आहे। आणि त्याचबरोबर मी नेवासकर जनतेला आवाहन करतो की आपण सुद्धा मी बोल घेवडे कोण आहे आणि समाजाबरोबर कायम समाजात एकरूप होऊन काम करणारे कोण आहे हे आपण चांगल्या पद्धतीने जाणतात। आणि त्यामुळं मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, माझं चिन्ह बॅट आहे। त्याचबरोबर माझे 16 सहकारी बॅट या चिन्हावर उभे आहे व आमच्या युतीच्या आम आदमी पार्टीच्या सहयोगी सुशांतताई यांचे चिन्ह झाडू आहे। त्या सर्व उमेदवारांना नेवासकर जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देतील हा मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। हे होते आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माननीय नंदकुमार पाटील यांनी आवाहन केलं आहे मतदारांना। कॅमेरामॅन कृष्णा रेमानेसह